Hello, my dear friends and students. Welcome back on my channel. I, Kamlesh Deshpande, invite you in my video session. Yesterday, or in the previous video session, we had seen the poem, or we had started the poem The Inchcape Rock, and we had completed the first three stanzas of the poem. Now, in today's video session, we are going to see the next stanzas of the poem. Okay, so it is my request to all of you to open your textbook, page number 105. But before that, it is again my request to you all to like my videos and please do subscribe my channel and please press the bell icon button so that you will receive all the notification of my upcoming videos. Okay, so once again a very warm welcome on my channel. Now आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की त्याचे हे आहे इंचकेप रॉक आहे, त्या इंचकेप रॉकवर कुठल्याही प्रकारचं वादळ नाही आहे, कुठल्याही प्रकारचं मूव्हमेंट नाही आहे कशामध्ये, एअरमध्ये किंवा सीमध्ये, आणि त्यामुळे सगळं शांत आहे. आणि तो इंचकेप रॉक जो आहे त्या इंचकेप रॉकवर एक बेल हँग केलेली आहे. आणि ती बेल कोणी हँग केलेली आहे तर ॲबट ऑफ ॲबरब्रॉथोक यांनी ती बेल हँग केलेली आहे. कशासाठी तर लोकांच्या चांगल्यासाठी, की जेणेकरून लोकांची जर शिप समुद्रामध्ये त्या इंचकेप रॉकला धडकली तर ती बेल वाजेल आणि बेल वाजल्यानंतर लोकांना कळेल की इथे काहीतरी धोका आहे आणि तो धोका टळावा यासाठी ॲबट ऑफ ॲबरब्रॉथोकनी ती बेल तिथे हँग केली होती. आणि या चांगल्या कामासाठी ॲबट ऑफ ॲबरब्रॉथोकला सगळेजण काय करत होते, ब्लेसिंग्स देत होते. ओके, आता या पुढच्या पोएममध्ये आपण असं बघणार आहोत की तिथे एक खलाशी येतो आपली नाव घेऊन आणि तो त्या बेलसोबत काय करतो किंवा तो त्या इंचकेप रॉकसोबत काय करतो हे पुढच्या पोएममध्ये आपल्याला दिलेलं आहे. सो आय विल रीड द नेक्स्ट पॅराग्राफ फॉर यू, दॅट इज ऑन पेज नंबर 105 ऑफ द 12th स्टँडर्ड टेक्स्ट बुक. ओके, सो पहिलाच पॅराग्राफ बघा 105 पान नंबरवरचा, जो मी तुमच्यासाठी आता वाचणार आहे आणि जो तुमच्या समोर आहे व्हिडिओमध्ये. When the rock was hid by the surges well, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothock. ओके, आता जो हे आहे रॉक आहे आणि त्या रॉकवर काय आहे, हिड बाय द सर्जेस वेल, म्हणजे जर त्या समुद्रामध्ये सर्जेस वेल म्हणजे अचानक जर वाढ झाली, कशामध्ये, पाण्याच्या पातळीमध्ये जर वाढ झाली तर त्या वाढ होणेला म्हटलं आहे सर्जेस स्वेल. जर त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर काय होईल, ती जी वॉर्निंग बेल आहे ती वाजेल. ओके, द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. मग ते जे मरीनर आहे, समुद्रातले खलाशी आहे, नाव चालवणारे नाविक जे आहेत, त्यांना ती वॉर्निंग बेल ऐकायला येईल जर समुद्राच्या पातळीच्या पाण्यामध्ये वाढ झाली तर. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक, आणि त्यांना काय माहिती होईल, दे न्यू अबाउट द पेरिलस रॉक. पेरिलस म्हणजे डेंजरस, की हा जो रॉक आहे हा खूप डेंजर आहे किंवा समुद्रामध्ये आता धोक्याची पातळी वाढलेली आहे पाण्याची, त्याच्यामुळे आपल्याला ही धोक्याची घंटा आपल्यासमोर दिसते आहे. आणि त्याच्यामुळे ते जे मरीनर्स आहेत ते काय होतील, सावध होतील. हा जो डेंजरस रॉक आहे, कोणता, इंचकेप रॉक, त्याच्यावरची जी धोक्याची घंटा आहे ती वाजेल आणि मरीनर्स जे आहेत, खलाशी जे आहेत ते सावध होतील. आणि काय करतील ते नंतर, अँड ब्लेस्ड द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथोक. ब्लेस्ड म्हणजे काय, हे ओल्ड इंग्लिश आहे, सो इथे BLESSED असं त्याचा अर्थ आहे ॲक्च्युली. ब्लेस्ड म्हणजे ते तो जो ॲबट आहे त्या ॲबटला ते आशीर्वाद देतील की त्यांनी कोणासाठी तरी चांगलं काम करून ठेवलेलं आहे,
लोकांना धोका दिसावा यासाठी त्यांनी घंटा लावून ठेवली आहे. आणि जेव्हा केव्हा ती घंटा लोकांच्या कामी येईल तेव्हा ते सगळी लोक त्याला आशीर्वाद देतील. कोणाला? ॲबट ऑफ ॲबरब्रथकला आशीर्वाद देतील, कारण त्यांनी चांगलं काम कोणासाठी केलं आहे? तर लोकांसाठी केलेलं आहे, त्या खलाशांसाठी केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट स्टॅन्झा आपण बघूया. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे, द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. आता एके दिवशी काय झालं? द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. गे मीन्स व्हेरी हॅपीली और व्हेरी ब्राईटली. ओके, द सन इन द हेवन. इन द हेवन मीन्स इन द स्काय. आकाशामध्ये काय झालं? एक दिवस सूर्य हा खूप ब्राईटली चमकत होता. गे मीन्स आनंदामध्ये किंवा ब्राईटली तो चमकत होता. ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी सगळ्या गोष्टी कशा? चांगल्या घडत होत्या. म्हणजे कुठल्याही प्रकारचं संकट त्या दिवशी होईल असं वाटत नव्हतं. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड. आता आपण बरेच वेळा बघतो की समुद्राच्या वर आकाशामध्ये काही सी बर्ड्स असतात, समुद्री पक्षी. ते समुद्रावर काय करत असतात? व्हील्ड अराउंड म्हणजे घिरक्या घालत असतात. सो द सी बर्ड स्क्रीम्ड. आणि जोरजोरात ते काय करत होते? किंचाळत होते. स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. ते जरी किंचाळत असले, ओरडत असले, तरी त्यांच्या मनामध्ये काय होता? जॉयन्स होता, एक प्रकारचा आनंद होता, एक प्रकारचा उत्साह होता, कारण तो दिवस चांगला होता आणि त्या दिवशी सूर्यप्रकाश पण ब्राईट होता आणि कुठलीही मूव्हमेंट त्या दिवशी समुद्रामध्ये नव्हती. ओके, सो असा या स्टॅन्झाचा अर्थ आहे. नेक्स्ट स्टॅन्झा आपण बघूया. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर रॅल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आता काय झालं आहे बघा की तो दिवस खूप छान होता आणि त्या दिवशी काय घडलं बघा. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. मग खूप लांबून हा जो सर राल्फ द रोवर आहे तो त्या जहाजाचा काय होता? खलाशी होता, मरीनर होता. ओके, सो हा जो सर राल्फ रोवर आहे याला काय दिसलं? द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन. सो त्याला खूप लांबून समुद्रामध्ये तो जो इंचकेप रॉक आहे तो दिसला आणि इंचकेप रॉकवरचा जो बॉय आहे ज्याला बेल टांगली होती तो त्याला खूप लांबून दिसला. आणि तो खूप लांबून कसा दिसत होता? तर एखाद्या डार्कर स्पेक. स्पेक म्हणजे डाग. एखादा डाग जसा असतो आपल्या शर्टावर बारीक डागही, जर आपण व्हाईट शर्ट घातला तर त्या व्हाईट शर्टवर एखादा बारीक डागही आपल्याला उठून दिसतो. तसंच या अख्ख्या समुद्रामध्ये जिथे पूर्ण पाणी होतं त्या पाण्याच्या समुद्रामध्ये तो जो लाकडी ओंडका एक उभा होता आणि त्याला घंटा बांधलेली होती. सो ती घंटा आणि तो लाकडी ओंडका कसा दिसत होता? एखाद्या डागासारखा दिसत होता, डार्कर स्पेक. म्हणजे एवढ्या मोठ्या विशालकाय समुद्रामध्ये तो एकच ओंडका खूप लांबून एखाद्या बारीक डागासारखा दिसत होता त्याला. ऑन द ओशन ग्रीन. कुठे होता तो? म्हणजे त्या ओशनमधलं पाणी कसं होतं? ग्रीन होतं. आणि त्या ग्रीन समुद्राच्या पाण्यामध्ये तो एकच ओंडका किंवा इंचकेप रॉक लांबून एखाद्या काळ्या डागासारखा दिसत होता. आणि मग सर राल्फ रोवरनी काय केलं? वॉक्ड हिज डेक. डेक म्हणजे काय? तर त्याची जी शिप आहे त्या शिपमध्ये जो चालण्याचा भाग असतो ज्याच्यावर आपण चालतो, कार्पेट एरिया, त्याला म्हणतात डेक. सो त्या डेकवरून तो चालत आला आणि कुठे? त्या शिपच्या टोकाजवळ तो चालत आला. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि मग त्यांनी काय केलं? स्वतःची नजर जी आहे ती तिथे रोवून धरली. कशावर? तर त्या डार्कर स्पेकवर. आणि डार्कर स्पेक म्हणजे काय? तर तो बॉय जिथे ती बेल हँग केलेली होती. आणि त्यांनी खूप लांबून आपली नजर जी आहे ती त्या इंचकेप बेलवर हँग केली किंवा
रोवून धरली. ओके, नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग, हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सप्रेस, बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. नाऊ आता या कडव्यामध्ये त्या सर राल्फ द रोवरची खासियत सांगितली गेली आहे, किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव कसा होता त्या मरीनरचा ते सांगितलं गेलेलं आहे. आता जेव्हा त्यांनी ती इंचकेप बेल बघितली तेव्हा त्याला कसं वाटलं, ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग, म्हणजे त्याला एक नवीन ऊर्जा मिळाली, उत्साह मिळाला. कशासाठी, तर तो जो डार्कर स्पेक होता, ती जी बेल होती, त्या बेलकडे त्याला जायचं होतं आणि त्याच्यासाठी त्याला एक नवीन उत्साह मिळाला, चिअरिंग. ओके, चिअरिंग मिळालं त्याला. इट मेड हिम विसल, आणि तो आनंदाच्या भरात काय करू लागला, शिट्ट्या वाजवू लागला. ओके, इट मेड हिम विसल, आणि जसं त्याला ती इंचकेप बेल दिसली तसं तो शिट्ट्या वाजवू लागला. इट मेड हिम सिंग, तो गाणे गाऊ लागला आनंदाच्या भरामध्ये, की तिथे काय आपल्याला दिसतंय, तिथे काय मला सापडलंय ते बघण्यासाठी तो आता पुढे जाणार आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्याला गाणी गायला सुचतंय किंवा त्याला शिट्ट्या वाजवायला सुचतंय. आता पुढे काय म्हटलंय, हिज हार्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. मर्थफुल टू एक्सेस, एक्सेस म्हणजे खूप जास्त, आणि मर्थफुल मीन्स खूप तो आनंदी होता. पण कसा आनंदी होता, खूप जास्त आनंदी होता. बट द रोअर्स मर्थ वॉज विकेडनेस, पण त्याचा हॅपीनेस कशात होता, बट द रोअर्स मर्थ वॉज विकेडनेस. विकेडनेस म्हणजे क्रूरता, तो दुष्ट होता, आणि दुष्टपणा करण्यातच त्याला काय मिळत होता, आनंद मिळत होता, जॉय मिळत होता. म्हणजे आता तो त्या इंचकेप बेलकडे जाणार होता, पण त्याचा जो हे होता, उद्देश होता, किंवा त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह होतं त्या बेलकडे जाण्यासाठी, ते चांगलं नव्हतं. काहीतरी वाईट करण्याच्या दृष्टिकोनातून तो पुढे जाणार होता त्या बेलकडे. ओके, नेक्स्ट स्टॅन्झा बघूया. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट, quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothock. आता तो काय म्हणतोय बघा, हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. इंचकेप फ्लोट म्हणजे जो इंचकेप रॉक जो आहे, जो पाण्यावर होता, तरंगत होता. फ्लोट म्हणजे तरंगणे. तो जो पाण्यावर होता इंचकेप रॉक, तर त्या कडे मला घेऊन चला, असं तो म्हणतोय. कोथ म्हणजे सेड, म्हणणे. तर तो त्याच्या माणसांना काय म्हणतो आहे की माय मेन पुट आउट द बोट. पुट आउट द बोट म्हणजे ती बोट पुढे घेऊन चला. कुठे, तर त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. अँड रो मी म्हणजे काय, टू द इंचकेप रॉक, आणि मला त्या इंचकेप रॉककडे घेऊन चला. अँड आय विल प्लेग द ॲबट ऑफ ॲबरब्रथक, आणि मी काय करीन, आय विल प्लेग. प्लेग म्हणजे काहीतरी मी सगळं डिस्ट्रॉय करून टाकेन, मी नुकसान करेन. अँड आय विल प्लेग द ॲबट ऑफ ॲबरब्रथक. तर मी कोणाचं नुकसान करील, ॲबट ऑफ ॲबरब्रथक. आता तो म्हणतोय की मी ॲबट ऑफ ॲबरब्रथकचं नुकसान करील. तर त्याचं नुकसान कसं होणार आहे, तर ते असं होणार आहे की हा जो खलाशी आहे किंवा मरीनर आहे, कोण, सर राल्फ द रॉवर, याला असं वाटतंय की ॲबर ऑफ ॲबरब्रथकमुळे लोकांना फायदा होतो आहे, आणि लोक त्याला काय करतायत, ब्लेसिंग देत आहेत, आशीर्वाद देत आहे की त्यांनी आपल्यासाठी ही बेल लावली. आणि आता हा जो मरीनर आहे हा म्हणतो की मी ती बेल काढून टाकेन, म्हणजे यापुढे कोणीही ॲबट ऑफ ॲबरब्रथकला आशीर्वाद देणार नाही किंवा ब्लेसिंग देणार नाही त्या बेलसाठी, की त्यांनी बेल लावली आणि लोकांना धोक्यापासून वाचवलं, ह्याच्यासाठी कोणीही आता ॲबटला आशीर्वाद देणार नाही, म्हणून मला ती बेल काढून टाकायची आहे. असा विकेड म्हणजे क्रूर स्वभाव या रॉवरचा होता, सर राल्फ द रॉवरचा वाईट स्वभाव, म्हणजे त्याला काहीतरी वाईट गोष्टी करण्यामध्ये जास्त आनंद मिळत होता. ओके, नेक्स्ट
The boat is lowered, the boatmen row, and to the Inchcape Rock they go. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bell from the Inchcape float. आता काय झालंय पुढे बघा, किती दुष्ट माणूस आहे तो. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो. मग त्या बोटमेन जे होते त्या बोटमॅननी काय केलं, ती बोट तिकडे नेली इंचकेप रॉककडे. लोअर्ड म्हणजे तिथपर्यंत नेली. अँड द इंचकेप रॉक दे गो, आणि त्या इंचकेप रॉकपर्यंत ते पोचले. देन सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट, आणि हा जो सर राल्फ आहे तो काय झाला, बेंट म्हणजे झुकला. तर कुठे झुकला, फ्रॉम द बोट, त्या बोटवरून झुकला. आणि त्यांनी काय केलं, ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि मग त्या इंचकेप रॉकवर जो एक तो लाकडी ओंडका होता, त्याला जी बेल लागलेली होती, ती बेल त्यांनी काय केली, कट केली. त्याचं चित्र बघा आपल्याला वर दिलेलं आहे. ओके, बघा इथे त्यांनी काय केलं, सर राल्फ बेंट ओव्हर बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट. हा इथून असा झुकला आहे, आणि त्यांनी काय केलं, झुकून ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. ही इथून कट केलेली आहे त्यांनी बेल. आणि कशावरून, हा जो इंचकेप फ्लोट आहे, हा लाकडी ओंडका, याच्यावरून त्यांनी ती बेल जी आहे ती कट केली. सो इतका दुष्ट तो माणूस होता की ज्याला ॲबट ऑफ ॲबरब्रथकचं चांगलं बघवलं तर गेलंच नाही, परंतु जी लोक तिथे येणार होती त्या समुद्रामध्ये, आणि ज्यांना धोक्याचा इशारा मिळावा असं वाटत होतं, ते सुद्धा यांनी काय केलं, नष्ट करून टाकलं. ते चिन्ह सुद्धा यांनी नष्ट करून टाकलं, आणि आता कोणालाही त्या घंटेचा फायदा होणार नाही. सो इतका दुष्ट हा सर राल्फ रोव्हर होता. ओके, सो त्यांनी ती बेल कट केली. पुढे काय म्हणताय, डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड, द बबल्स रोज अँड बर्स्ट अराउंड. quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. सो त्याच्या वाईट विचारांना इथे काय मिळालेली आहे, चालना मिळालेली आहे. त्याचा जो हेतू होता तो सफल झालेला आहे. त्याचा हेतू काय होता, तर ती बेल कट करणे, आणि तो त्याचा हेतू इथे सफल झाला. तो काय म्हणतो बघा, डाऊन संक द बेल विथ द गर्गलिंग साऊंड. मग त्यांनी जी बेल कट केली होती ती काय झाली, संक म्हणजे डुबली. कुठे, तर ते पाण्यामध्ये बुडाली. ओके, डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. आता गर्गलिंग साऊंड म्हणजे काय, तर जसं ती घरंगळत जाते, तर तो घरंगळण्याचा जो आवाज आहे, तर ती बेल पडली पहिले त्या इंचकेप फ्लोटवर, आणि मग तिथून घरंगळत ती पाण्यामध्ये पडली. सो ते घरंगळण्याचा जो साऊंड आहे त्याला म्हटलेला आहे गर्गलिंग साऊंड. आणि जशी ती घरंगळत त्या पाण्यामध्ये पडली तसं काय झालं, बबल्स रोज झाले, म्हणजे बुडबुडे निघाले. ती लोखंडी बेल जेव्हा पाण्यात पडली तेव्हा ती पाण्यात गेल्यानंतर वर बुडबुडे आले. अँड बर्स्ट अराउंड, आणि ते बुडबुडे जे आहेत ते फुटले, आणि फुटून आजूबाजूला ते एकजीव झाले पाण्यामध्ये. ओके, बर्स्ट अराउंड. कोच सर राल्फ, आणि मग राल्फनी काय म्हटलं मनाशी, इतका तो इगोइस्टिक होता, इतका तो अहंकारी माणूस होता की त्यांनी काय म्हटलं, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वॉन्ट ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक. म्हणजे तो जो ॲबट ऑफ ॲबरब्रथक आहे, ज्यांनी घंटा बांधली होती लोकांसाठी, त्याला कोणीही आता यापुढे आशीर्वाद देणार नाही. आणि ते कोणामुळे, तर ते फक्त माझ्यामुळे शक्य झालेलं आहे. तर ॲबटचं नाव आता कोणीही काढणार नाही. पण तो हे विसरला, सर राल्फ हे विसरला की ज्याप्रमाणे लोक त्याला ब्लेसिंग करणार नाही, कोणाला, ॲबटला ब्लेसिंग करणार नाही, त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला नक्कीच शिव्या देतील की ज्या व्यक्तीने ती बेल तिथून कट केलेली आहे. त्याच्यामुळे ॲबटच्या चांगुलपणासोबत याचा जो वाईटपणा होता तो पण लोकांच्या समोर नक्कीच येणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्यांनी ते जे काम केलं ते वाईटच केलेलं आहे. त्याच्यामुळे वाईट काम करणे हे चांगलं आहे की नाही
हे आपल्याला ठरवायचं असतं कधी पण. आणि जेव्हा आपण वाईट काम करत असतो तेव्हा जरी आपल्याला कोणी बघत नसलं तरी त्याचं जे प्रायश्चित्त आहे ते एक दिवस आपल्याला करावं लागतं किंवा त्याची शिक्षा आपल्याला एक ना एक दिवस भोगावीच लागते. त्याच्यामुळे आपण कोणतं काम करायचं, चांगलं का वाईट, हे आपल्याला ठरवायचं आहे. सो ह्याच्या पुढील जे कडवे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्या स्टांझापासून आपली पोएम जी आहे, जसं आपण पहिलं व्हिडिओ सेशन घेतलं पार्ट 1, त्याच्यामध्ये ही पहिले 3 कडवे घेतले होते, आणि त्याच्यानंतर आज सेकंड सेशनमध्ये आपण काय केलं आहे, हे पूर्ण जे पेज आहे ते आपण इथे कंप्लीट केलेलं आहे, पेज नंबर 105. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण कविता फिनिश करणार आहोत. म्हणजे पेज नंबर 106 वरचे जे सगळे स्टांझाज आहेत ते आपण फिनिश करणार आहोत. तर तोपर्यंत आपल्याला हे 2 पार्ट्स वारंवार बघायचे आहे आणि कविता समजून घ्यायची आहे. समजण्यासाठी एकदम सोपी आहे ही कविता. आपल्या अवतीभोवतीसुद्धा असे लोक असतात की ज्यांना दुसऱ्याचं वाईट झालं की जास्त आनंद मिळत असतो. सो असंच एक्झाम्पल हे पण आहे सर राल्फ द रॉव्हरचं. त्याच्यामुळे आपण पटकन ही कविता समजून घेऊ शकतो. ओके, सो टिल द नेक्स्ट व्हिडिओ सेशन, अ व्हेरी गुड बाय अँड हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड, and thank you so much for patiently listening my videos. And once again I request you to like, subscribe my channel and press the bell icon button. So thank you and have a nice day and a very big goodbye to you all.